तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठीही झटत नसतात. असा माणूस स्वतःच्या ठिकाणची विषयवासना, क्रोध आणि अविद्या यांचे निर्मूलन करीत नाही. त्याप्रमाणेच दुसऱ्यांनाही तसे करण्यास सांगत नाही. हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्याचेही हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही. भिक्खूंनो, चौथ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात. अशी माणसे स्वतःमधील विषयभावना, क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात. त्याप्रमाणेच दुसऱ्यांना ते विषयवासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगतात. अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत. या शेवटल्या प्रकारच्याच माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे. शुभकर्माची अर्थात कुशल कर्माची आवश्यकता. एके समयी भगवान भिक्खूंना म्हणाले, सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, इप्सित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सत्कर्माचा लाभ म्हणजे इप्सित, प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ. या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे आणि त्याची ग्वाही मी देऊ शकतो. मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाखीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम? मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे? आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय. दान, शील, संयम ह्या 3 सत्कर्मांचा परिपाक होय. शुभ, उत्सव समय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात. तोच खरा शुभदिन, तोच खरा सुखमय क्षण जेव्हा सत्पात्री दान दिले जाते. ज्यावेळी शुभकर्मे, शुभवचन, शुभविचार आणि शुभ इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात. ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, ते खरोखरच सुखी होत. तुम्हीही त्याप्रमाणेच समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टांसह सुखी व्हावे. शुभ संकल्पाची आवश्यकता. एके समयी श्रावस्तीतील जेतवनात राहत असता भगवान भिक्खूंना उद्देशून म्हणाले, पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभसंकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोणते शुभसंकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. असा शुभसंकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या मातापितरांचे परिपालन करीन. मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करीन. माझी वाणी सदैव मृदू राहील. मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन. औदार्याने, शुद्ध हस्ताने दान करण्यात आनंद मानित राहीन. आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानीन. वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईन. आयुष्यभर शांत राहीन. क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ मी निरोध करीन. भिक्खूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत, जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. सदाचरणावरील प्रवचने. सदाचरण म्हणजे काय? एके समयी भगवान एका थोर भिक्खू संघासह कोसल जनपदात चारिका करीत असता ते कोसलच्या झाला नावाच्या गावी आले. ही वार्ता झालामधील ब्राह्मण कुलपतींच्या कानी आली. त्या भगवान बुद्धाचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते झाला ग्रामचे ब्राह्मण भगवंताकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानापन्न झाले. त्यांनी भगवंतांना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले.
त्या श्रवणोत्सुक ब्राह्मणास भगवंतांनी सांगितले, शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. वाचिक आणि वैचारिक. वाचिक आणि वैचारिक दुराचरणाचे अनुक्रमे 4 व 3 प्रकार आहेत. शारीरिक दुराचरणाचे प्रकार येणेप्रमाणे. यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्याची निर्दयतेने हत्या करीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचरणात मनुष्य जे आपले नाही ते घेतो. गाव आणि जंगल यांमधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो. तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात मातापिता, बंधुभगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या वांगनिश्चय होऊन वांगनिश्चयाच्या मालाधारण करणाऱ्या कन्येशी व्यभिचार करणे यांचा समावेश होतो. वाचिक दुराचरणात प्रथम खोटेपणा मोडतो. सभेत अथवा गावाच्या, कुटुंबाच्या, राजाच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देताना जे माहीत नाही ते माहीत आहे, जे माहीत आहे ते माहीत नाही, जे पाहिले नाही ते पाहिले, पाहिले ते पाहिले नाही, अशा तऱ्हेची स्वार्थासाठी अथवा कुणा माणसासाठी अथवा यक्कश्चित लाभाच्या अभिलाषेने मनुष्य जाणून बुजून साक्ष देतो. वाचिक दुराचरणात दुसऱ्या वाचिक दुराचरणात चुगलखोरीचा समावेश होतो. या दुराचरणांनी मुक्त असलेला मनुष्य माणसाची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कलुषित करण्यासाठी इथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो. भगवंतांनी पुढे त्या श्रवणोत्सुक ब्राह्मणास सांगितले की असा मनुष्य माणसातील ऐक्य मोडणारा, कलागती लावणारा असतो. कलागती लावण्याची त्याची नियत त्याला बोलायला लावते. कलागती हे त्याचे सुख आणि आनंद होय. पुढे तथागत म्हणाले, तिसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणाने युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते. त्याचे शब्द असंस्कृत, कठोर, तीव्र, मर्मभेदी, क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात. चौथ्या प्रकारच्या दुराचरणांनी युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा माणूस. तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही, काही हितकर बोलतो आहोत किंवा नाही याचा विचार करीत नाही. त्याच्या बोलण्यात धर्मही नसतो, नीतीही नसते. काहीतरी क्षुद्र, अनुचित, पोरकट, ज्याला बुंधा नाही, शेंडा नाही, अशी निरर्थक बडबड तो नेहमी करीत असतो. वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात लोभविकृतीचा समावेश होतो. असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास धरीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्याचा दुस्वास, द्वेष यांचा अंतर्भाव होतो. असा मनुष्य दान, त्याग, दक्षिणा अशी काही गोष्टच नाही असे मानतो. त्याला वाटते सत्कर्म किंवा असत्कर्म यांची फळे भोगावी लागतात हे खरे नव्हे. इहलोक आणि परलोक हे सर्व झूट आहे असे तो मानतो. आईबाप, आप्तेष्ट यांनाही तो मानत नाही. ज्यांनी सम्यक मार्गाने जाऊन इहपरलोकाचे ज्ञान मिळवले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात आहेत, या गोष्टीवर त्यांचा विश्वास नसतो. याच्या उलट शारीरिक, वाचिक आणि वैचारिक सदाचरणाचे अनुक्रमे 3, 4 आणि 3 प्रकार आहेत. शारीरिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवाची हत्या करण्यापासून परान्मुख असतो. आपल्या दंडा किंवा तलवार याचा त्याग करतो. तो निरपराधी व दयामय बनतो. सर्व सजीव प्राण्यांसंबंधी करुणामय असे जीवन जगत असतो.
दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्याचे न घेणे आणि प्रामाणिकपणे जगणे. तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैषयिक मिथ्याचारांचा त्याग करणे, अव्यभिचारी राहणे यांचा समावेश होतो. असा सदाचरणी मनुष्य आई, बाप, बंधू भगिनी, आप्तेष्ट यांच्या स्वाधीन असलेल्या, जिच्या गळ्यात वांग निश्चयाची माळ आहे, दुःख कंटक कसे काढून टाकता येतील हे कळल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला. तथागत हे केवळ पथदर्शक आहेत. भाषण सोडून देतो. प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावयाचा असतो. सर्व सृष्ट पदार्थ हे विनाशाधीन आहे हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही. आपल्या व्यवसायाच्या श्रेणी सर्व रूपे अनित्य आहेत. जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही. जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा जो जागा होत नाही, जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो, ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात, त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही. भाषणात सावध असणे, विचारात संयम राखणे, कायेने कोणतेही पाप न करणे हे काया वाचा मनसा आचारावयाचे तीन मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या मार्गाने माणसाला जाता येते. वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो. लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा. शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खोडून टाकावी. शांतीचा मार्ग जवळ करावा. सुगताने निर्वाणाचा मार्ग निर्दिष्ट केला आहे. अधर्माने वागू नका, अविचाराने जगू नका, दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका, जागे व्हा, सुस्त पडू नका, सद्गुणाची कास धरा, सद्गुणी इहलोकी सुखी असतात. जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो. सुसंस्कृत जो दुष्कृत्य सोडून सत्कृत्य करू लागला आहे तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. एका धर्मनियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो आणि तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही हे सांगत नाही. जे सदैव सावधान असतात, जे रात्रंदिवस अभ्यास करतात, जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात, त्यांचे दुर्विकार शेवटी लोप पावतात. अशी एक जुनी म्हण आहे की जो स्तब्ध बसतो त्याला लोक दूषण लावतात, जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही लोक दूषण लावतात. खरोखरच ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही. ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता, आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही. वाणीच्या क्रोधापासून सावध राहा, जिभेचा संयम करा, मानसिक पापांचा त्याग करा आणि आपल्या मनानेही सद्गुणाचा आचार करा. आणि अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे, प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे. जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत आहेत. सदधम्म आणि असदधम्म यांचा संकर करू नका. जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. नंतर जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे, त्यांना सत्य लाभते. समाजात तो जातो. घर नीट साकारलेले नसले तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते त्याप्रमाणेच असंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करते. घर नीट साकारलेले असले की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरू शकत नाही त्याप्रमाणेच सुसंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करू शकत नाही. शांती लाभ. उठा, प्रमादी राहू नका, धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत राहा. जो त्याप्रमाणे वागतो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो. सन्मार्गाचा अवलंब करा, कुमार्गाचा अवलंब करू नका. सन्मार्गाने जाणारे लोक इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात. त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा. सज्जन सुखी गृहस्थ शीलवान मनुष्याला एकदा त्याच्या परिश्रमामुळे आला विपुल द्रव्य लाभ होतो. त्याची सत्कीर्ती जगभर पसरते. त्याला सर्वत्र मान मिळतो. तो क्षत्रियांच्या, ब्राह्मणांच्या, गृहपतींच्या अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन गृहस्थाच्या सुखाचे तिथे रहस्य निसंकोच सांगण्याची भगवंतांना आत्मविश्वासाने
भगवंत प्रवेश म्हणाले, करीत असतो गृहस्थाचे त्याला पहिले मानसिक सुख शांती स्वामित्वात लाभलेली आहे. असते. गृहस्थाजवळ कधीही धन असते. त्याने तो शांत न्यायाने, चित्ताने भलेपणाने, देहत्याग उद्योगाने, करतो. शरीर मूर्ख सामर्थ्याने मनुष्याला आणि तो निढळाच्या मूर्खपणाने घामाने जे कमावलेले असते. पाप करीत मी असतो हे धन त्यातील न्यायाने मूर्खपणा मिळवलेले कळत आहे. नाही. या विचाराने अग्निप्रमाणे त्याची पापे गृहस्थाला त्याचा सुख नाश वाटते. करीत असतात. दुसरे जो सुख कोणी उपभोगाचे. निरुपद्रवी गृहस्थाजवळ निष्पाप धन अशा असते. प्राण्याला दुःख ते त्याने देतो त्याच्या न्यायाने, वाट्याला महान आपदा, भलेपणाने, मानसिक उद्योगाने, अशांती, शरीर सामर्थ्याने आपतेष्टांचा वियोग आणि निढळाच्या द्रव्यहानी येत घामाने असते. कमावलेले असते. सदाचार त्या आणि धनाचा जगाचे अधिकार तो उपयोग एके घेतो समयी आणि भगवान पुण्यकृत्य करतो. खारींना जेथे दाणे न्यायाने खायला घाली मिळवलेल्या त्या माझ्या राजगृहातील धनाच्या जोरावर वेळूवनात मी राहत होते. पुण्यकृत्य करीत त्यावेळी आहे. या स्थविर विचाराने सारीपुत्त त्याला सुख एका मोठ्या लाभते. भिक्खू संघासह तिसरे सुख दक्षिण म्हणजे पहाडामध्ये चारिका करीत अनऋण. होता. गृहस्थ वाटेत राजगृहामध्ये कोणाचेही राहिलेला लहान मोठे एक ऋण भिक्खू लागत नाही. सारीपुत्ताला भेटला. यामुळे तो सुखी औपचारिक असतो. अभिवादनादी मी प्रकार कोणाचेच झाल्यावर काही ऋण लागत सारीपुत्ताने नाही. त्याला ह्या व भगवंतांचा अशा कुशल विचाराने समाचार तो विचारला. सुखी होतो. भिक्खूने चौथे सुख भगवंत व निर्दोषतेचे. भिक्खू संघ काया, यांचे कुशल वाचा, सांगितले. मनसा, त्याप्रमाणेच निर्दोष सारीपुत्ताने कृत्ये विचारल्यावरून करीत राहिल्याने राजगृह गृहस्थ नगरात सुखी होतो. तंडुलपाल अनाथपिंड. द्वारपालाशी राहणाऱ्या जर गृहस्थ धनंजांनी प्रयत्न करी, ब्राह्मणाचा कुशल समाचार तर सांगितला. खरोखर त्याला या चारही सारीपुत्ताने प्रकारचे त्याला सुख पुढे लाभेल. विचारले, पुत्रापेक्षा कन्या बरी. धनांजनी एकदा भगवान अप्रमाणपूर्वक श्रावस्ती येथे राहत वागतो का? असताना कोसल धनंजयाने राजा प्रसेनदी कसला त्यांना अप्रमादपूर्वक भेटण्यासाठी राहू आला. शकणार? राजा तो भगवंतांशी राजाचा उपयोग संभाषण करीत ब्राह्मण असता आणि गृहस्थ राजवाड्यातून यांना एक दूत आला आणि नागवण्यासाठी राजापाशी जाऊन त्याची आणि राणी ब्राह्मण आणि मल्लिका गृहस्थ प्रसूत होऊन यांचा तिला उपयोग कन्या झाल्याचे राजाला त्याने वृत्त लुबाडण्यासाठी सांगितले. करतो. ते ऐकून राजा खिन्न सुशील झालेला दिसला. कुळातून आलेली त्याची भगवंतांनी राजाला सुशील त्याच्या पत्नीही खिन्नतेचे कारण मरण विचारले. पावलेली आहे राजाने आणि सांगितले की त्याने राणी अलीकडे मल्लिका दुसरी पत्नी प्रसूत केली होऊन आहे. कन्या ती झाल्याचे सुशील वाईट कुळातली वृत्त नाही व नुकतेच कळले स्वतःही आहे. सुशील नाही. यावर भिक्खूचे परिस्थिती हे ओळखून उत्तर ऐकून भगवंत म्हणाले, यावर सारीपुत्त राजा, बोलला, कन्या ही धनंजयाची पुत्रापेक्षा अधिक चांगली प्रमादशीलता निपजण्याचा ही फार संभव वाईट आहे. आहे. ती फार शहाणी वाईट. आणि सद्गुणी एखाद्या कन्या, वेळी एखाद्या ठिकाणी पत्नी, तो मला माता, भेटेल. अशा त्यावेळी विविध भूमिका या करणारी आहे. संबंधी मी तिला जो त्याच्याशी पुत्र बोलेन. होईल दक्षिण तो पराक्रमी पहाडातील कृत्य करील. आपला वास पुरा राज्य केल्यानंतर करील. सारीपुत्ताने आपली खरोखर चारिका पुढे चालू अशा केली थोर आणि पत्नीचा तो मुलगा राजगृहाला आला. आपल्या देशाचा तेथे त्याने मार्गदाता वेलुवनात होईल. वस्ती केली. पती आणि पत्नी सकाळी एकदा वस्त्र भगवंत परिधान करून मधुरा आणि भिक्षापात्र निरंजना हाती यांच्यामधील घेऊन तो राजरस्त्याने भिक्षेसाठी चालले होते. गेला. या रस्त्यावर त्यावेळी त्यांना ब्राह्मण, पुष्कळ गृहस्थ धनंजयाने व त्यांच्या हा पत्नी त्याच्या भेटल्या. गायीचे तेव्हा दूध भगवंतांनी ज्या कुरणात रस्ता काढले सोडून जात होते एका झाडाखाली तेथे आसन देखरेख स्वीकारले. करण्यासाठी गेला गृहस्थ होता आणि त्यांच्या पत्नींनी भिक्षा संपवून त्यांना अशा परत रीतीने आल्यावर स्थानापन्न सारीपुत्ताने झाल्याचे भोजन सांगितले. केले. ते आणि सर्व नंतर भगवंताजवळ आले धनंजयानीला गाठले. आणि त्यांनी त्यांना भगवंतांना येत अभिवादन असलेले केले पाहून आणि ब्राह्मण जवळ त्याला बसून भेटायला पुढे त्यांना गेला विचारले आणि म्हणाला, पती पत्नी भोजनापूर्वी सुयोग्य संबंध आपण कोणता? दुग्धपान करूया. हे सद्गृहस्थ हो, सारीपुत्ताने उत्तर दिले, पती पत्नींना नको ब्राह्मणा, 4 प्रकारे माझे एकत्र जेवण राहता झाले येते. आहे. आणि दुष्ट पुरुष दुपारच्या वेळी दुष्ट मी एका स्त्री घरात बरोबर विश्रांती राहत असेल. घेणार आहे. तू तिथेच ये. दुष्ट पुरुष धनंजयाने ते मान्य देवतेबरोबर केले राहत आणि असेल. आपल्या भोजनानंतर तो सत्पुरुष सारीपुत्ताला दुष्ट स्त्री भेटावयाला बरोबर गेला. राहत असेल. सारीपुत्ताला आणि अभिवादन कदाचित करून तो सत्पुरुष त्याच्या बाजूला एखाद्या बसला. देवतातुल्य सारीपुत्ताने स्त्री त्याला बरोबर राहत विचारले, असेल. गृहस्थ हो, सदाचारासंबंधीचा तुझा दुष्ट उत्साह पुरुषाचे आणि जीवन कळकळ म्हणजे कमी झाली हत्या, नाही? तो ब्राह्मण चोरी, म्हणाला, अपवित्रता, कशी कायम असत राहणार? भाषण, कारण मला मद्यपान, आता माझे दुष्ट आई बाप, आणि पापी पत्नी, वर्तणूक, कुटुंबदास, मोहाविष्ट मन कामकरी यांचे आणि पालन सत्पुरुषांची पोषण निंदा करावयाचे असते. याने भरलेले याशिवाय असते. ओळखीचे त्याच्या दुष्ट लोक, स्त्रीचे मित्र, जीवनही आप्तइष्ट तद्वतच असते. आणि आणि पाहुणे अशा अतिथी प्रकारे यांना पाहुणचार सद्गृहस्थ हो, करावयाचा असतो. दुष्ट पुरुष माझ्या दुष्ट मृत स्त्री बरोबर पूर्वजांचे जीवन व्यतीत करीत श्राद्ध असतो. करायचे असते. गृहस्थ हो, देवदेवतांना दुष्ट बळी पती द्यायचे असतात. आणि देवतातुल्य राजाला पत्नी कर यांच्या भार जीवनात चुकवायचा पती असतो आणि वर उपरांत सांगितल्याप्रमाणे मला वर्तत स्वतःसाठी असतो. मांस परंतु आणि पेयाची पत्नी तरतूद हत्या, करायची असते. चोरी, व्यभिचार, सारीपुत्ताने असत्य त्याला भाषण, पुढे विचारले, मद्यपान धनंजयानी, यांच्यापासून तुला असे वाटते परावृत्त काय असते. की एखाद्या माणसाने तिची वर्तणूक आपल्या आईबापासाठी सद्गुणी सदाचरण आणि न्याय हितकर यांना असते. सोडून वर्तन अंतःकरण केले. मोहाधीन यासंबंधी नसते. त्याला जाब ती आपल्या विचारला कौटुंबिक असताना जीवनात तो सद्गुणी अशी सबब माणसांची सांगू शकेल निंदा का की करीत नाही मी किंवा माझ्या त्यांना आईबापांसाठी उद्देशून हे सर्व केले. अपशब्द बोलत नाही. त्यांच्यासाठी याप्रमाणे सदाचरण आणि गृहस्थ न्याय हो, याचे उल्लंघन दुष्ट केले. मनुष्य म्हणून मला शिक्षा करू देवतातुल्य नका. पत्नीसह धनंजयानी राहत म्हणाला, असतो. गृहस्थ हो, नाही. सज्जन अशा देवतुल्य काहीही पुरुष सबबी दिल्या आणि दुष्ट तरी पत्नी दैवीचा यांचे कारावास जीवन चुकणार असे नाही. असते. या सारीपुत्ताने जीवनात विचारले, पती तो स्वतः हत्या, किंवा त्याची चोरी, पत्नी आणि व्यभिचार, कुटुंब असत्य भाषण, त्यांच्यासंबंधी असे समर्थन मद्यपान करू लागले यांपासून की त्याने परावृत्त केलेले होऊन न्याय आणि राहतो. सदाचाराचे त्याची उल्लंघन वागणूक हे आमच्यासाठी गुणयुक्त केले. व तर त्याचा हितकर काही असते. उपयोग होईल काय? मोहाधीन धनंजयानी होऊन म्हणाला, आपल्या कौटुंबिक नाही. जीवनात
त्यांचे दास सद्गुणी म्हणू पुरुषांची लागले कधी की हे निंदा सर्व करीत त्यांनी नाही किंवा आमच्यासाठी केले. त्यांना तर त्याचा उद्देशून काही उपयोग होईल अपशब्द का? बोलत नाही, नाही, परंतु तिलमात्र त्याची उपयोग पत्नी होणार नाही. मात्र किंवा वर त्याचे वर्णिलेल्या मित्र दुष्ट आणि स्त्रीसारखी ओळखीपालखीचे वागत लोक असते. त्याचे गृहस्थ हो, समर्थन करू लागले. चौथ्या तर प्रकारची त्याचा काही पती उपयोग पत्नी होईल का? धनंजयांनी जीवनात म्हणाला, जणू काय नाही, देव देवतेबरोबर तिलमात्र राहत आहे उपयोग होणार नाही. अशी वागतात. सारीपुत्ताने विचारले, कारण किंवा त्याचे ते आपतेष्ट दोघेही आणि पती अतिथी पत्नी त्याचे हत्या, समर्थन करू लागले. चौर्यकर्म, तर त्याचा काही उपयोग असत्य होईल का? भाषण, धनंजयांनी म्हणाला, व्यभिचार, नाही, मद्यपान तिलमात्रही यांचा नाही. आपल्या वर्तनाला स्पर्श जर होऊ त्याचे देत नाही भूत-पितर, आणि देवदेवतांसाठी मोहाधीन किंवा होऊन राजासाठी सत्पुरुषांच्या त्यांनी निंदेने असे समर्थन आपली करू जीभ लागले. विटाळीत नाहीत. तर ते चालेल का? गृहस्थ हो, नाही, पती पत्नीच्या तिलमात्रही एकत्र चालणार जीवनाचे नाही. असे किंवा 4 प्रकार इतर आहेत. लोक शील त्याने केलेले परिपालनाच्या सदाचाराचे आणि आवश्यकतेवरील न्यायाचे प्रवचने, उल्लंघन. माणसाची हे सर्व अधोगती आम्हाला अन्न कशाने आणि होते. पेय एके मिळवून समयी देण्यासाठी भगवान केले. श्रावस्ती येथील असे समर्थन जेतवनातील करू लागले. अनाथ तर पिंडिकाच्या त्याचा काही उपयोग होईल का? विहारात राहत. धनंजयांनी म्हणाला, त्यावेळी नाही. मध्यरात्र जो आपल्या उलटल्यानंतर आईबापांसाठी आपल्या तेजाने न्याय आणि जेतवन सदाचाराचे दीप्तिमान उल्लंघन करीत करतो. एक देव भगवंताच्या आणि तो जवळ आला कसलीही आणि वेळ त्यांच्या आली तरी सानिध्य जाऊन न्याय आणि आदराने त्यांना सदाचाराचा अभिवादन मार्ग करून सोडित नाही. बाजूला उभा राहिला यापैकी आणि धनांजी भगवंतांना कोणता उद्देशून मनुष्य पुढील श्लोक अधिक म्हणाला, चांगला ठरतो? गौतमा, मी धनंजयांनी तुला म्हणाला, अधःपतन दुसऱ्या पावणाऱ्या प्रकारचा कारण माणसाविषयी न्याय काही आणि प्रश्न सदाचरणाने करणार आहे. वागणे कृपा करून हे अर्थात अधःपतनाची त्याच्या कारणे काय उल्लंघनापेक्षा असतात श्रेयस्कर ते आहे. मला सांग. धनंजयाने भगवंतांनी ती सांगण्याचे आपल्या मान्य आईबापाचे केले आणि ते पोषण म्हणाले, करण्याचे न्याय आणि कोणाची सदाचरणाचे उन्नती होत असे आहे दुसरे मार्ग आहेत. आणि कोण अधोगतीला त्यासाठी जात आहे दुष्कृत्य करण्याची हे आवश्यकता सहज आणि समजण्यासारखे हे आहे. मार्ग पत्नी, कुटुंब धर्मप्रेमी आणि हा इतर सर्वांच्याही उन्नत परिपोषणाला पथावर, मोकळे नाहीत का? तर धर्मद्वेष्टा हा सारीपुत्ता, ते अधोगतीच्या मार्ग पथावरील मोकळे वाटसरू आहेत. आहे. यानंतर सारीपुत्ताच्या अधोगतीच्या ह्या वाटसरूला भाषणाने प्रसन्न दुर्गुणी होऊन माणसे त्याचे प्रिय आभार वाटतात. मानून धनंजयाने त्याची उठला आणि दुर्गुणी आपल्या गृही माणसांवर परत गेला. श्रद्धा असते हे त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण होय. झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निरुद्योगीपणा, आळस, क्रोधाविष्टता ही सर्व अधोगतीचे तिसरे कारण होय. आईबाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालन पोषण न करणे हे अधपाताचे चौथे कारण होय. ब्राह्मण, श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी ठकविणे हे अधोगतीचे पाचवे कारण होय. जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अधपाताचे सहावे कारण होय. आपले कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे अधपाताचे सातवे कारण होय. व्यभिचार, मद्यपान, जुगार यांमध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अधपाताचे आठवे कारण होय. स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्रिया यांचा समागम करणे हे अधपाताचे नववे कारण होय. असंयमी, उधळी, स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधपाताचे 11वे कारण होय. जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधपाताचे 12वे कारण होय. हे कुलोत्तम देवा, ही सर्व अधपाताची कारणे आहेत. या सर्वावर विजय मिळवलास तरच तू वासशील. दुष्ट मनुष्य. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखावयाचा हे तुम्हास माहीत आहे काय? तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो. दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको. तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो. जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो, तो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करीत नाही. मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो,
परंतु त्याचा तपशील छपवितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय. भिक्खू हो, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. विचारल्यावर तर सांगायलाच नको. तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करीत असतो. भिक्खूंनो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा. दुष्ट मनुष्य. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, जगात 4 प्रकारची माणसे आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्यांच्या नाही. चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या हितासाठी झटत असतो. जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चितेवरील मशालीसारखी आहे. ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. त्याप्रमाणेच तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय. आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. ज्ञानी पुरुष. एके समयी भगवान उकट्ठ आणि सेतब्ब या 2 नगरांच्या मधील राजरस्त्यापर्यंत पोहोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असता भेटला. अकस्मात भगवंतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षातळी पद्मासन ठोकून ते बसले. भगवंताच्या पावलांमागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंताचे दर्शन झाले. भगवंताजवळ जाऊन तो म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत? नाही ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही. आपण गंधर्व तर नव्हेत? नाही नाही ब्राह्मणा, मी गंधर्व नाही. मग आपण यक्ष तर नव्हेत? नाही नाही ब्राह्मणा, मी यक्ष नव्हे. तर मग आपण मनुष्य नाही काय? नाही ब्राह्मणा, मी मनुष्यही नाही. भगवंतांची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण द्रोण म्हणाला, तुम्हाला तुम्ही देव आहा का गंधर्व आहा का यक्ष आहा किंवा मनुष्य आहा असे विचारले असता आपण नाही म्हणता, तर मग आदरणीय महाशय आपण आहात तरी कोण? ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवाचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. पण आता मी आसवापासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत त्याप्रमाणेच माझेही आहे. ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरीसुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो आहे. म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत असे समज. न्यायी आणि सज्जन असा पुरुष. भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, माणसे 4 प्रकारची असतात. जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या 4 प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजेत. भिक्खूंनो, एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात परंतु परकल्याणाचा विचारही करीत नाहीत. अशा प्रकारची माणसे स्वतःमधील विषयवासनेचे
निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांनी विषयवासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत. ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत. ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात, परंतु ते दुसऱ्यांना त्यांच्या अविद्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत. असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो, परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात, स्वहितासाठी झटत नाहीत. अशी माणसे आपल्या अंगच्या विषयवासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात.